पण आता लोकांना ते माहीत पडायला लागलं की फुल मून पार्टी म्हणून जी आहे ती कोफांगान म्हणून एक आयलंड आहे, अतिशय सुंदर आयलंड आहे थायलंडमध्ये. तर तिथं ती फुल मून पार्टी होते आणि जगभरातनं पौर्णिमेच्या दिवशी जवळपास 30 ते 40,000 लोक जे आहेत जगभरातनं ती ट्रॅव्हल करून त्या बेटावर येतात, पार्टी करतात आणि 2 दिवसात निघून जातात. म्हणजे ते बेट परत रिकाम होतं जसं पहिले होते तसं. आणि त्याचा हार्ड्रीन म्हणून एक बीच आहे, खूप मोठा ट्रिप आहे, जवळपास 3-4 किलोमीटरची असेल ती. अतिशय नितळ सुंदर समुद्र किनारा आहे, तिथं ती पार्टी होते. कुठं त्या सुरतन एअरपोर्टवरनं बसेस असतात, त्या बसेस तुम्हाला पोर्टवर घेऊन जातात आणि त्या पोर्टवरनं तुम्ही आपली जशी PMT आपली बस जी आहे तशा तिथं बोट असतात, बोट असतात, तर पब्लिक बोट असतात मोठ्या मोठ्या, म्हणजे एकेका मजल्यावर नुसते अशी बाकडे टाकलेली असतात, त्यात बसून जायचं. म्हणजे तिथे तसं मी ते कोफांगान आयलंडवर गेलो एकदम स्वस्तामध्ये, म्हणजे एकदम सरकारी रेटमध्ये. आणि दुसऱ्या दिवशी फुल मून पार्टी होती. म्हटलं दुसऱ्या दिवशी रात्री जावं, म्हटलं काहीतरी एवढं मोठी पार्टी असते, 30-40,000 लोक येतात, एवढी सगळी यंत्रणा असते, 10-15 हजार रुपये एंट्री असेल. गेलो तिकडं, लाईन लागली होती आतमध्ये जायला आणि मिलिटरी वगैरे थांबलेली होती तिथं, कारण की ते सगळं बाकी ड्रग्ज वगैरे या सगळ्या गोष्टी पण त्याचं काही होऊ नये आणि सिक्युरिटी असेल म्हणून स्वतः मिलिटरीची लोकं तिथे थांबलेली असतात. तर आतमध्ये गेलो, मिलिटरी आलं होतं, मिलिटरीवाल्यांनी चेक वगैरे सगळं केलं. पुढं गेलो, एकाने हातामध्ये बँड बांधला आणि शिक्का मारला. मी म्हटलं की हाऊ टू पे, वेअर टू पे, हाऊ मच, की मी माझ्याकडे असं बघितलं, गो 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 केलं. मी गेलो, मला कळलं, म्हटलं की हे फुकट आहे. मी असं डोक्यात माझ्या असं विचार होता की याला 10-15 हजार रुपये काहीतरी एंट्री असेल, पण तेवढं सगळं तामजाम होता आणि हे सगळं फ्री होतं. आणि आतमध्ये गेलो, म्हटलं आतमध्ये गेल्यावर पण ती अशी सगळी पार्टी झाली, सगळं ओव्हर प्राईज असेल, तसं पण काही नाही. जे जगभरात आता जे रील्समध्ये फेमस आहेत 7-11 स्टोर्स, जे रील्स तुम्ही सगळीकडे बघता की एशियामध्ये त्याची मोठी चेन आहे आणि एकदम पॉवर पॅक छोटं स्टोअर असतं. ते छोट्या स्टोअरमध्ये बेवरेजेस असतील, फूड आयटम्स असतील, रोजच्या लागणारी गोष्ट असतील, हे सगळं तुम्हाला तिथे मिळतं. तर ते स्टोअर्स पण तिकडे होते, म्हणजे तुम्ही जे रिटेल प्राईजला घेता तेच तुम्ही तिथं घेत होता सगळं. आणि तो एक्सपिरियन्स जो होता तो एकदम मजेशीर होता माझ्यासाठी आणि एकदम व्हॅल्यू फॉर मनी होता. एशियातला, साऊथ ईस्ट एशियातला कुठला जरी देश घेतलास किंवा सेंट्रल एशियातला कुठला जरी देश घेतलास ना तरी तो व्हॅल्यू फॉर मनी आहे. आणि काही देश असे आहेत की भारतापेक्षा कमी तिथं पैसे खर्च होतील. बरं.